नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपलं युट्यूब चॅनल लेट्स लर्न वर। आज मी तुमच्या समोर एक नवीन विषय घेऊन आलेले आहे, अर्थशास्त्र। आणि आजचा आपला टॉपिक आहे भारतीय नियोजन आयोग व राष्ट्रीय विकास परिषद। व्हिडिओ सुरू करण्याआधी विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा, त्याचबरोबर कमेंट करायलाही विसरू नका। चला तर मग आपण सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ, भारतीय नियोजन आयोग व राष्ट्रीय विकास परिषद। या दोन संस्थांबद्दल माहिती घेण्याआधी सर्वप्रथम आपण पार्श्वभूमी समजावून घेऊया। भारताला स्वातंत्र्य मिळालं होतं ते दुसऱ्या महायुद्धानंतर। जरी भारत हा स्वतंत्र झालेला होता तरी देखील दारिद्र्याचे दुष्टचक्र, शेतीचा मागासलेपणा, अन्नधान्य समस्या, निरक्षरता, साथीचे रोग, अधिक मृत्यूदर असे अनेक प्रश्न भारतासमोर उभे होते। आणि या प्रश्नातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला आर्थिक विकास करणं गरजेचं होतं। आणि म्हणूनच भारताने आर्थिक नियोजनाचा स्वीकार केलेला होता। मग आर्थिक नियोजनाचा स्वीकार केला, मग तो का केला? कारण त्यामागे काही उद्दिष्ट होती। कोणती ती उद्दिष्ट होती ती आपण पाहूया। आर्थिक नियोजनाची उद्दिष्ट, सर्वप्रथम जे उद्दिष्ट आहे ते म्हणजे जलद व आर्थिक वृद्धी। जलद व आर्थिक वृद्धी प्राप्त करणे हे भारतीय नियोजनाचे प्रथम आणि मूलभूत स्वरूपाचे असे एक उद्दिष्ट आहे। कारण जलद व आर्थिक वृद्धी झाली तरच आपल्या देशाचा आर्थिक विकासही घडून येणार होता। आणि त्यामुळे जलद आर्थिक वृद्धी हे नियोजनाचे एक मुख्य प्रथम मूलभूत उद्दिष्ट ठरते। दुसरं उद्दिष्ट आहे दारिद्र्य निर्मूलन। भारताला अद्यापही दारिद्र्याच्या दुष्टचक्रातून दारिद्र्याच्या दुष्टचक्रातून संपूर्णतः बाहेर पडू शकलेला नाहीये। आपण त्यातून हळूहळू आपण असं म्हणूया की स्टेप बाय स्टेप आपण त्यातून बाहेर पडतोय, पण अजूनही ती समस्या आपल्याला भेडसावत आहे। ही समस्या स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस जास्त तीव्र स्वरूपाची होती। आणि या समस्येमधून बाहेर पडण्यासाठी दारिद्र्य निर्मूलन हेही एक आर्थिक नियोजनाचं उद्दिष्ट ठेवलं गेलेलं होतं। त्यानंतर उत्पन्नातील विषमतेत घट, गरीब आणि श्रीमंत यांच्यामध्ये जी दरी असते आणि त्या दरीमुळेच ती दरी जी आहे म्हणजे गरीब आणि श्रीमंत यांच्यामध्ये जी दरी असते ती दरीच मुळात सामाजिक दृष्ट्या अगदी अयोग्य आहे। त्यामुळे सुदृढ समाज निर्माण होऊ शकत नाही आणि म्हणूनच उत्पन्नातील विषमतेत घट करण्याचे देखील उद्दिष्ट आर्थिक नियोजनाचे होते। त्यानंतर आपण पुढचं उद्दिष्ट पाहूया आपण, रोजगार संधींची निर्मिती। हेही एक अत्यंत महत्वाचं असं उद्दिष्ट आहे। कारण बेकारी आणि अर्धबेकारी हीच दारिद्र्याची प्रमुख लक्षणं आहेत। बेकारीमुळेच नैराश्य, रोगराई, सामाजिक तणाव, गुन्हेगारी निर्माण होत असतात। आणि हे सर्व जर का आपल्याला थांबवायचं असेल, लक्षात घ्या हे सर्व थांबवलं तरच आपला विकास साध्य होणार आहे। आणि हे सर्व जर थांबवायचं असेल तर रोजगार संधींची निर्मिती होणं अत्यंत गरजेचं आहे। त्यामुळे रोजगार संधीची निर्मिती हेही आपलं एक उद्दिष्ट आहे। प्रादेशिक समतोल, भारत आपला हा विविधतेने नटलेला आहे। विविध भौगोलिक प्रदेश याच्यामध्ये आहेत। काही वेळा काय होतं, काही प्रदेश जे आहेत म्हणजे भौगोलिक दृष्ट्या काही वेगळे असणारे प्रदेश जे आहेत ते मागासलेले राहतात आणि काही प्रदेशांचाच विकास होतो। परंतु आपल्याला हे नको होतं, आपल्याला भारताचा सर्वांगीण विकास करायचा होता। आणि त्यामुळे प्रादेशिक समतोलही राखला जावा यासाठी प्रादेशिक समतोल हेही एक उद्दिष्ट नियोजन आयोगाने ठेवलेलं होतं। त्यानंतर आपलं उद्दिष्ट पाहूया, स्थैर्यासह विकास। बाजाराधिष्ठित अर्थव्यवस्था अस्थिर असतात कारण तेथील आर्थिक क्रियांमध्ये वारंवार चढउतार आढळतात। यालाच व्यापार चक्र असं म्हणतो। यामुळे कधी अचानक अवाजवी लाभ होतो तर कधी अनपेक्षित हानीही होत असते आणि जे देशाच्या आर्थिक विकासासाठी हानिकारक असते। आणि म्हणूनच आपण स्वीकार केलेला आहे स्थैर्यासह विकास या उद्दिष्टाचा। त्यानंतर पुढचं उद्दिष्ट आहे स्वावलंबन। आपल्याला देशामध्ये ज्या ज्या वस्तूंची गरज असते, ज्या ज्या उत्पादनाची ज्या ज्या वस्तूंची गरज असते त्या वस्तूंची निर्मिती आपल्याच देशात होणं
म्हणजेच देश स्वावलंबी होणं किंवा देश स्वावलंबी होणं असं म्हणू. ज्यावेळेस युद्धजन्य परिस्थिती असते त्यावेळेस किंवा बेकारीची म्हणजे इतर कोणत्याही समस्या ज्यावेळेस असतात, म्हणजे युद्धकाळ असेल किंवा आर्थिक चढउतार असेल, या सर्व काळामध्ये जर देश स्वावलंबी असेल तर आपल्याला नक्कीच याचा फायदा होतो. आणि म्हणून स्वावलंबन हेही एक उद्दिष्ट आर्थिक नियोजनाचं होतं. त्यानंतर आपण पुढचं पाहूया, भांडवल उभारणीत वाढ. जर भांडवलाचा दर जास्त असेल तरच आर्थिक विकासाचा दरही जास्त असतो, आणि भांडवलाचा दर कमी असेल तर आर्थिक विकासाचा दरही किंवा वेगही कमी असतो. आणि त्याच्यामुळे भांडवल उभारणीत वाढ करणं हेही उद्दिष्ट एक आपण ठेवलेलं होतं. त्यानंतर शेती आणि उद्योगाचा विकास. जर का देशाचा सर्वांगीण विकास करायचा आहे तर शेती आणि उद्योग दोघांचाही विकास तितक्याच तीव्रतेने व्हायला हवा. शेतीचा विकास व्हायला हवा, शेतीमध्ये आधुनिकीकरणाचा वापर व्हायला हवा, त्याचबरोबर मूलभूत व अवजड उद्योग जे आहेत या सर्वच प्रकारच्या उद्योगांचाही विकास व्हायला हवा. आणि म्हणून शेती आणि उद्योगाचा विकास करणे हेही एक उद्दिष्ट भारतीय नियोजन आयोगाने ठेवलेले होते. त्याचबरोबर सामाजिक उद्दिष्ट, आपलं हे शेवटचे एक उद्दिष्ट आपण पाहतोय, सामाजिक उद्दिष्ट. तर भारतीयांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावण्यासाठी सामाजिक उद्दिष्ट ही महत्वपूर्ण ठरतात. आणि म्हणूनच सामाजिक उद्दिष्ट हे देखील आपल्या भारतीय नियोजन आयोगाचं एक उद्दिष्ट ठेवलेलं होतं. चला तर आपण थोडस पुढे पाहूया. आता आपण ही सर्व उद्दिष्ट पाहिलेली होती. आता आपण भारतीय नियोजन आयोगाबद्दल काही माहिती घेऊया. ही जी सर्व उद्दिष्ट आपण आता पाहिलेली आहेत, ही सर्व उद्दिष्ट आपल्याला साध्य करायची होती. आणि ही उद्दिष्ट साध्य करण्यासाठी म्हणूनच भारतीय नियोजन आयोगाची स्थापना केली गेलेली होती. आता भारतीय नियोजन आयोग याची स्थापना कधी केलेली होती तर 15 मार्च 1950 मध्ये भारतीय नियोजन आयोगाची स्थापना केलेली होती. भारतीय नियोजन आयोगाचे अध्यक्ष जे असतात ते भारताचे पंतप्रधान हे पदसिद्ध अध्यक्ष असतात. म्हणजेच ज्यावेळी भारतीय नियोजन आयोगाची स्थापना झालेली होती त्यावेळी त्याचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू हे होते. अध्यक्षांच्या मदतीसाठी विविध क्षेत्रातील तज्ञ मंडळी असतात. या भारतीय नियोजन मंडळाचं काम काय असणार आहे तर त्यांचं मुख्य कार्य जे आहे ते म्हणजे पंचवार्षिक योजना आखणे. पंचवार्षिक योजना आखणे म्हणजेच ज्या आर्थिक नियोजन आहे त्या आर्थिक नियोजनाची रूपरेषा आखणे आणि त्याचबरोबर त्यांची अंमलबजावणीही करणे, हे काय होतं, प्रमुख कार्य होतं भारतीय नियोजन आयोगाचं. भारतीय नियोजन आयोगाचं पहा इथं कार्य आपण पाहिलेले आहे. आता आपण त्याच्याबद्दल थोडीशी आणखी माहिती घेऊया. भारतीय राज्यघटनेच्या 7व्या सूचीमधील समवर्ती सूचीमध्ये, लक्षात घ्या 7व्या सूचीमधील समवर्ती सूचीमध्ये आर्थिक आणि सामाजिक नियोजन हा विषय समाविष्ट आहे. परंतु भारतीय नियोजन आयोगाला घटनाबाह्य किंवा असंवैधानिक असे म्हटले जाते. लक्षात घ्या, यावर प्रश्न येऊ शकतो. भारतीय नियोजन आयोगाला घटनाबाह्य किंवा असंवैधानिक असेही म्हटले जाते. कारण घटनाबाह्य त्याला म्हटले जाते कारण याची राज्यघटनेत तरतूद नाही, आणि असंवैधानिक म्हटले जाते कारण भारतीय नियोजन आयोगाची निर्मिती ही कायद्याद्वारे करण्यात आलेली नाही तर ती अधिनियमाने करण्यात आलेली आहे. आणि म्हणून याला घटनाबाह्य आणि असंवैधानिक असेही म्हटले जाते. पुढे आपण पाहूया. जर आपण आता भारतीय नियोजन आयोग बघितलं तर पहा, भारतीय नियोजन आयोगाला मदत करण्यासाठी, त्यांच्यावर म्हणजे परीक्षण करण्यासाठी, देखरेख करण्यासाठी राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना करण्यात आली होती. राष्ट्रीय विकास परिषद म्हणजे नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल NDC याची स्थापना झालेली होती 6 ऑगस्ट 1952 मध्ये. लक्षात घ्या, 6 ऑगस्ट 1952 मध्ये याची ही स्थापना कॅबिनेट ठरावाद्वारे झालेली होती, म्हणजे अधिसूचनेद्वाराच याची स्थापना झालेली होती. राष्ट्रीय विकास परिषदेला ही असंवैधानिक किंवा घटनाबाह्य असे म्हटले जाते. पहा तर स्थापना झालेली होती 6 ऑगस्ट 1952 मध्ये. याचेही अध्यक्ष जे आहेत ते पंतप्रधान असतात, पदसिद्ध अध्यक्ष असतात. त्याचबरोबर सर्व राज्यांचे मुख्यमंत्री,
सर्व केंद्रशासित प्रदेशांचे नायब राज्यपाल, प्रशासक आणि केंद्रीय कॅबिनेट मंत्री या सर्वांचा राष्ट्रीय विकास परिषदेमध्ये समावेश असतो. मग या राष्ट्रीय विकास परिषदेचं काम काय आहे, कार्य काय आहे, तर याचं प्रमुख कार्य म्हणजेच काय, तर पंचवार्षिक योजनेला मंजुरी देण्याचे प्रमुख कार्य करते. लक्षात घ्या, पंचवार्षिक योजना तयार कोण करतं, तर भारतीय नियोजन आयोग हा पंचवार्षिक योजना तयार करत असतो. अंमलबजावणी ते करत असतं, परंतु मंजुरी देण्याचं कार्य म्हणजे त्याच्यावर पूर्ण योग्य आहे अयोग्य आहे मंजुरी द्यायची किंवा नाही हे सर्व कार्य कोणाचं असतं, राष्ट्रीय विकास परिषदेचं असतं. त्याचबरोबर नियोजनाच्या सर्वच प्रक्रियेवर देखरेख करण्याचं काम देखील राष्ट्रीय विकास आयोगाचं असतं. आर्थिक विकासावर परिणाम करणाऱ्या सामाजिक आर्थिक धोरणांचे परीक्षण करणे हेही कार्य राष्ट्रीय विकास परिषदेचे असतं. आणि त्याचबरोबर नियोजनाची ज्यावेळेस आखणी करायची असते, लक्षात घ्या, नियोजनाची आखणी करायची असते त्यावेळेस राष्ट्रीय विकास परिषदेचा सल्ला हा भारतीय नियोजन आयोग घेत असतो. म्हणजेच भारतीय नियोजन आयोग हा नियोजनाच्या आखणीसाठी राष्ट्रीय विकास परिषदेचा सल्ला घेत असतो. तर हे झालेलं आहे राष्ट्रीय विकास परिषद. तर आपण काही थोडक्यात माहिती पाहिलेली आहे भारतीय नियोजन आयोग आणि त्याचबरोबर राष्ट्रीय विकास परिषद या दोन यांची. त्यानंतर आता आपण पाहणार आहोत ज्या योजना पंचवार्षिक योजना भारतीय नियोजन आयोगाने ज्या 12 पंचवार्षिक योजना राबवलेल्या होत्या त्या 12 पंचवार्षिक योजनांची एका दृष्टिक्षेपात आपण त्यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत. आणि यापुढील जे लेक्चर्स असतील त्या लेक्चर्स मध्ये आपण पंचवार्षिक योजनेचा संपूर्ण अभ्यास करणार आहोत. चला तर मग आपण पाहूया पंचवार्षिक योजना आहेत एका दृष्टिक्षेपात पंचवार्षिक योजना. सर्वप्रथम पहा, या व्हिडिओमध्ये हा आपला पहिलाच व्हिडिओ आहे त्याच्यामुळे या व्हिडिओमध्ये अगदी म्हणजे मी एका दृष्टिक्षेपात त्याचा चार्ट एक बनवून तुमच्या समोर दाखवलेला आहे की जेणेकरून तुम्हाला त्यांचा कालावधी, कारण की लक्षात घ्या ज्या पंचवार्षिक योजना आहेत त्यांचा कालावधीही लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे आणि प्रमुख उद्दिष्ट कोणतं. याशिवाय आणखी बऱ्याचशा गोष्टी आपल्याला स्टडी करायच्या आहेत पण आपण याच्या पुढच्या लेक्चरमध्ये समजा एका लेक्चरमध्ये 2 किंवा 3 पंचवार्षिक योजनांचा असा आपण स्टडी करूया. ओके, तर आता आपण पाहूया एका दृष्टिक्षेपात पंचवार्षिक योजना. तर सर्वात पहिली जी पंचवार्षिक योजना राबवलेली होती ती पहा 1951 पहा 1950 मध्ये भारतीय नियोजन आयोगाची स्थापना झाली होती आणि त्यानंतर 1951 ते 56 या दरम्यान पहिली पंचवार्षिक योजना राबवली गेलेली होती. या पंचवार्षिक योजनेचं मुख्य उद्दिष्ट होतं शेती विकास. अपेक्षित लक्ष्य जे होतं ते 2.1% होतं आणि प्राप्त म्हणजे साध्य जे होतं ते 3.6% इतकं झालेलं होतं. दुसरी पंचवार्षिक योजना जी आहे ती 1956 ते 61. याचं मुख्य उद्दिष्ट होतं अवजड उद्योग व विकास. अपेक्षित लक्ष्य जे होतं ते 4.5% आणि प्राप्त लक्ष्य होतं ते 4.1% इतकं साध्य झालेलं होतं. तिसरी पंचवार्षिक योजना होती ती 1961 पासून 1966 पर्यंत. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचं मुख्य उद्दिष्ट होतं शेती व उद्योग विकास. पहा, पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये शेतीला महत्व दिलेलं होतं, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये अवजड उद्योगांच्या विकासाला महत्व दिलेलं होतं आणि तिसऱ्यामध्ये पुन्हा लक्षात घ्या शेती आणि उद्योग या दोघांना एकत्रितपणे, कारण की दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये ज्यावेळेस अवजड उद्योगांना जास्त महत्व देण्यात आलं होतं त्यावेळेस शेतीकडे थोडंसं दुर्लक्ष झाल्यामुळे पुन्हा इथे शेतीला आणि उद्योगांना दोघांना महत्व देण्यात आलेलं होतं. अपेक्षित लक्ष्य होतं 5.6 तर 2.7 इतकं साध्य झालेलं होतं. आता काय इतकं कमी झालेलं होतं याचा आपण स्टडी आपल्या पुढच्या येणाऱ्या काही लेक्चर्स मध्ये घेऊया. त्यानंतर मात्र चौथी पंचवार्षिक योजना न येता वार्षिक योजना आलेल्या होत्या. लक्षात घ्या 1966 ते 1969 या 3 वर्षांदरम्यान एक वर्षाच्या म्हणजे 3 वार्षिक योजना राबवण्यात आल्या होत्या. आता या का राबवण्यात आल्या होत्या 3 वार्षिक योजना, कारण की लक्षात घ्या तिसऱ्या पंचवार्षिक योजनेनंतरच भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक संकट निर्माण झालेले होते. आता हे का झालं होतं, कारण की 1962 व 1965 ही जी 2 युद्ध झालेली होती या 2 युद्धांच्यामुळे युद्धाचा तीव्र परिणाम अर्थव्यवस्थेवर झाला होता. त्याचबरोबर या काळामध्ये 1965 व 66 या 2 वर्षी खूप मोठा असा दुष्काळ देखील पडलेला होता आणि या 2 वर्षांच्या दुष्काळाचा आणि 2 युद्धांचा परिणाम अर्थव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणावर झालेला होता आणि म्हणून
या वर्षी 1966 ते 1969 या काळामध्ये दीर्घकालीन नियोजनाऐवजी म्हणजेच पंचवार्षिक योजनेऐवजी 3 वार्षिक योजना राबवण्यात आल्या. म्हणून या कालावधीला आपण वार्षिक योजनेचा कालावधी असं देखील म्हणतो किंवा काही वेळेस आपण सुट्टीच्या काय म्हणतो योजनेला सुट्टी असेही म्हणतो. योजनेला सुट्टी असं म्हणतो कारण या काळामध्ये पंचवार्षिक योजना झालेल्या नव्हत्या म्हणून योजनेला सुट्टी असा काळ देखील म्हटलं जातं किंवा वार्षिक योजना असं म्हटलं जातं. याच्याबद्दलही आपण पुढे जाणून घेणार आहोत का असं झालेलं होतं, योजनेला सुट्टी झालेली होती, त्या 3 वर्षांमध्ये काय घडलेलं होतं तेही आपण पाहणार आहोत. त्यानंतर चौथी पंचवार्षिक योजना आहे 1969 ते 74 मध्ये स्थैर्यासह आर्थिक विकास हे मुख्य उद्दिष्ट होतं आणि अपेक्षित लक्ष जे होतं ते 5.7% आणि 3.3% साध्य झालेलं होतं. पाचवी पंचवार्षिक योजना होती ती 1974 ते 1978 मध्ये. या योजनेमध्ये दारिद्र्य निर्मूलन हे मुख्य उद्दिष्ट होतं. गरिबी हटाव असं त्यावेळेस म्हणजे मुख्य उद्दिष्ट ठेवलेलं होतं. अपेक्षित लक्ष जे आहे ते 4.4% होतं आणि साध्य झालेलं होतं ते होतं 4.8%. त्यानंतर पहा, पाचवी पंचवार्षिक योजना झाल्याच्या नंतर 6वी पंचवार्षिक योजना येण्याच्या ऐवजी काय झालेलं होतं इथं, तर वार्षिक योजना पुन्हा झालेल्या होत्या. 1978 ते 80 1978 ते 80 या 2 वर्षांच्या काळामध्ये काय झालेलं होतं, वार्षिक योजना म्हणा किंवा रुलिंग प्लॅनचा काळ असं देखील याला म्हटलं जातं. सरकती योजना झालेली होती कारण की या कालावधीमध्ये जनता सरकारने सरकती योजना आखलेली होती. लक्षात घ्या, सरकार बदललेलं होतं आणि त्यामुळे त्यांनी काय केलेलं होतं, या काळामध्ये सरकती योजना म्हणजेच रुलिंग प्लॅन आखलेला होता. तर पंचवार्षिक योजनेमध्ये असलेली जी दृढता होती ती कमी करून लवचिकता निर्माण करणं असं या सरकत्या योजनेचा उद्देश होता. परंतु ही योजना 2च वर्ष झाली आणि पुन्हा 6वी जी पंचवार्षिक योजना आहे ती पुन्हा कधी हे झालेली आहे, तर 1980 ते 85 याच्यामध्ये पुन्हा म्हणजे सरकार बदलल्यामुळे पुन्हा आपल्या पंचवार्षिक योजना सुरू झालेल्या आहेत. 6वी पंचवार्षिक योजना 1980 ते 85 या काळामध्ये झालेली होती. त्याचं मुख्य उद्दिष्ट होतं जीवनमानाची गुणवत्ता वाढवणे. अपेक्षित लक्ष होतं 5.2% आणि प्राप्त झालेलं होतं 5.7%. त्याचबरोबर 7वी पंचवार्षिक योजना, 7व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी होता 1985 ते 90. या कालावधीचं जे मुख्य उद्दिष्ट होतं 7व्या पंचवार्षिक योजनेचं ते होतं सामाजिक कल्याण व दारिद्र्य निर्मूलन हे मुख्य उद्दिष्ट होतं. अपेक्षित लक्ष जे होतं ते 5.0% होतं, तर प्राप्त झालेलं होतं 6%. 6.0%. 7व्या पंचवार्षिक योजनेनंतरच्या काळाला पुन्हा नियोजन सुट्टीचा काळ असं संबोधलं जात आहे कारण की खर तर 1990 म्हणजे 7वी पंचवार्षिक योजना जी आहे ती 1985 ते 90 या दरम्यान झाल्याच्या नंतर पुढच्या 8व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी हा 1990 ते 95 असा होता आणि तो आखण्यातही आला होता. परंतु राजकीय अस्थिरतेमुळे ही योजना पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे 8वी पंचवार्षिक योजना ही 1992 मध्ये सुरू करण्यात आली. लक्षात घ्या, 8वी पंचवार्षिक योजना खरं तर 1990 मध्ये सुरू होणार होती, परंतु राजकीय अस्थिरतेमुळे 1990 ते 91 व 91 ते 92 अशा 2 वर्षांमध्ये वार्षिक योजना राबवण्यात आल्या. त्यांचं वार्षिक योजनांमध्ये रूपांतर करण्यात आलं आणि 92 पासून 97 पर्यंत पुन्हा 8वी पंचवार्षिक योजना राबवण्यात आली. या पंचवार्षिक योजनेचं उद्दिष्ट होतं, मुख्य उद्दिष्ट होतं अर्थव्यवस्थेला गती देणं. लक्ष होतं 5.6% आणि 6.8% साध्य झालेलं होतं. त्यानंतर 9वी पंचवार्षिक योजना होती ती म्हणजे 1997 ते 2002 पर्यंतचा कालावधी होता. याचं मुख्य उद्दिष्ट होतं सामाजिक न्याय व समानतेसह आर्थिक वृद्धी. साध्य होतं 7.0% आणि 5.35% हे साध्य झालेलं होतं. लक्षात घ्या, लक्ष होतं 7.5% आणि 5.35% हे साध्य झालेलं होतं. प्राप्त 5.35% एवढं झालेलं होतं. त्यानंतर आपण पुढे येऊया 10व्या पंचवार्षिक योजनेकडे.
10व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी हा होता 2002 ते 2007चा. याचं मुख्य उद्दिष्ट होतं न्यायासह वृद्धी. अपेक्षित लक्ष्य होतं 8.0% आणि 7.6% हे साध्य झालेलं होतं. प्राप्त टक्के. 11वी पंचवार्षिक योजना 2007 ते 2012. त्याचं मुख्य उद्दिष्ट जे होतं ते म्हणजे अधिक जलद आणि सर्वसमावेशक विकास. अपेक्षित लक्ष्य होतं ते 9.0% आणि प्राप्त जे झालेलं होतं म्हणजे साध्य जे झालेलं होतं ते 8.3%. त्यानंतर सर्वात शेवटची पंचवार्षिक योजना 12वी पंचवार्षिक योजना ती झालेली होती 2012 ते 2017. या योजनेचं मुख्य उद्दिष्ट होतं अधिक जलद व सर्वसमावेशक. लक्षात घ्या, अधिक जलद, सर्वसमावेशक आणि शाश्वत विकास. याचं लक्ष्य होतं 8.2% आणि 5.5% इतकं साध्य झालेलं होतं अगदी पहिल्या 2 महिन्यांमध्येच. यानंतर लक्षात घ्या, यापुढे पंचवार्षिक योजना ह्या तयार झाल्या नाहीत, कारण 1 जानेवारी 2015 रोजी नियोजन आयोगाऐवजी नीती आयोग म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया म्हणजेच नीती आयोगाची स्थापना करण्यात आलेली होती. तर याच्याबद्दल, नीती आयोगाबद्दलही आपण पुढील लेक्चर मध्ये पाहणार आहोत. आज आपण एका दृष्टिक्षेपात ह्या 12 पंचवार्षिक योजना पाहिलेल्या होत्या. या पुढच्या लेक्चर्स मध्ये आपण ह्या सर्व पंचवार्षिक योजनांबद्दल डिटेल मध्ये जाणून घेणार आहोत. आणि त्यानंतर अर्थशास्त्रातले जे तुम्हाला वाटतात विषय कठीण किंवा तुम्ही सांगू शकता तुम्हाला कोणता टॉपिक हवाय, त्यानुसार आपण लेक्चर्स पुढचे तयार करूया. तर तोपर्यंत तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा. परीक्षा जवळ आलेल्या आहेत. स्टे वेल, स्टडी वेल. आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायला तर बिलकुल विसरू नका. चला तर मग आपण आता इथे स्टॉप करूया. पुढच्या लेक्चरला लवकरच भेटूया आपण. स्टे वेल, स्टडी वेल. थँक्यू. बाय.